कसं काय म्हणजे स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण जाणार आहे तिरुपतीला. नाही आपला उरकून झालं आपलं इथं आवरून झालंय काय काहींचं. इथं बी आवरून झालं, यांचं जेवण चालू आहे पर नाश्ता पण नाही. इथं हे काय काय पसरले आहेत लोक अजून. बाहेर तर एकदम शांती आहे. आता सध्या मला वाटतं 6:30-7 वाजले. आपल्याला पैसे 8 वाजेपर्यंत संध्याकाळी तिरुपती लगेच लाईन लागायचं दर्शनाला. तिरुपतीला दर्शन लागलं आपल्याला लोक नाही काढतं ना, कारण इकडे मोबाईल बंद असते. इथं सकाळ सकाळी माणसं लुंगी बिंग घालून लगेच पूजाला जातात. पण इथं एक सांगा, प्रत्येकाच्या दारामध्ये रांगोळी असते तशी नॉर्मल असं साड्या असतीच. चला भाई आता आपण थंडी वाजायला इथंच भारी, आपलं घर भारी भेटले राव, रूम लई भारी भेटली. पण जेवण भारी होतं. डायरेक्ट पूर्ण प्राईस इंडियामध्ये घर आहे. जेवण फुल बीच केव्हा नेता आधी तो आपल्या मागच्या वेळेमध्ये गेलेला आहे. तुला माहिती आहे आवडी आणलाय गाडीवर तुम्हाला आवडून घेऊया. फायनली आपलं आवडून झालेलं आहे. आराम जेवण करतोय. खाली पण जागा नव्हतं बाय, त्यामुळे गाडी पुसली काच पुसले होता, वरचं पुसायला. आज आपण हे लॉट मिळालं, पण आपल्याला आता मंदिराला जायचं भेटायचं, तिरुपतीला जायचं. त्यामुळं पॅन्ट शर्ट गेले दिवस बसायचं, त्यामुळे आता ह्याच्यात बसायला लागते. नाश्त्याला आता आपण गाडी पुसायला तेव्हा आपण काय आलं ऑइलचे 7 वाजता असं वाटा नाही, 7 वाजले म्हणून. पण गाडी तर आपली पुसून झालेली आहे. वापरायचं पाणी आहे ना, ग्रीन असणार आहे पूर्ण. गांजा अजून लागेल गांजा भाई. तर भाई आता सगळे 7 वाजलेत. ते बघा 7 वाजता असता नजारा पुन्हा गावाकडचा फील वाटते. एवढं उठलं शेडी आंघोळ केली तरी पण थंडी वाजून येतं. मागून घ्या पुण्यात लोक एवढी थंडी वाजते, सकाळ सकाळी उठूही वाटत नाही. सकाळ सकाळी उठलं लय भारी मस्त पोपट्यांचा आवाज आहे. पोपटं लय बाई इथं, कारण ते पोपट्यांना काहीतरी प्रजाती कसली आहे बाबा इथं. पोपट्यांना लय जपतात तर देवाचं आहे काय माहीत. मग मरणाची पोपट आहेत, खायला प्यायला लय पोपट्यांना. डायरेक्ट बायना झालेलं की पोपट्याला मारणं पकडणं बंद आहे, डेंजर आहे. चला भाई आता डायरेक्ट आपण तिरुपतीला जाऊया. एकदम शांत आहे, गर्दी नाही, काय नाही बोलायचं काय नाही. उठायचं आंघोळ आहे लागायचं का आम्हाला पूजेच्या. असे सगळे टुरिस्ट आहेत आणि राहणार कमी येणार जास्त आहेत. घराचे एवढं तिकीटची हाईट लई कमी आहे. आमची हाईट लई जास्त आहे, वाकून जायला लागते बा. फायनल रूम तर टॉप क्लास होती राव, इथं सगळं होतं. सगळं ते किचन बी होता, आमची किचन आहे. सो चहा पत्ती सगळं आवडून सगळं याच्यात की सगळं आमचे कपडे सुटायला कपडे सुटलेले वाचले ते राव. आठवड्यावर कपडे सुकवले, असं सुकवले ते गाडी ठेवायला. चला का आवडून मी काय घेऊ मोबाईलच पडला असं कुठं तरी वाळू घातलेलं मध्ये बघ ना किचनमध्ये कोणी ठेवलं. एका गावात बैलपोळा बघायला चाललं. बैलपोळा आपण पायी चाललं जातो रस्त्याने मागच्या तिकडून दिसत ना, तिकडून सगळं लाईन लागलेली फक्त.
तिकडे राहते नाही लावले पाहिजे तरी तिकडे जाऊन बघूया काय काय नाही. दिसत पण नाही ना सगळे बॅग फुला. पूर्ण ब्लॉक केले. बैलगाड्यांचं यांच्याकडे एक आहे माहिती ऊसले राव उचले खात नुसत्या ऊस आहेत बाई ऊसाच्या काढते बघा नुसता ढेगारा उचलता पण बैलगाडा टॉपला ना रेजला नुसते कोपरा कोपरा कुठं कुठं कोपरा कोपऱ्यात बसले 9 सेकंद 10 सेकंद रस्त्यावर काय बोलण्याला घंटा समजला नाही मध्ये काय बोलले पण बघताना भारी वाटलं बैलाचं. कसं होते पहिले पोचू काढते चला भाई आता आपण जाऊया तिरुपती बालाजीचं लय वेळ बाकी आता सध्या आपण वेळेवर चाललोय गोल्डन टेम्पलला तिथून नंतर तिरुपती बालाजी आपण जाणार आहे. रस्ता लय मोठा असणार मला वाटतं संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत पोहोचलो आपण. चला फायनली भाई आपण चालू आता वेलोरच्या गोल्डन टेम्पलला. आता मंदिर चालले म्हणलं पिशे चालवलं नाही त्यामुळे शेटे बिटे घेऊन गेले हे बघू शकता पुढे तुला बेकार इथं काय टाकलं तू तुला करायचं तर कर बाबा नाही तुम्हाला खुरास नाही कोणी बोलणार करत म्हणून मान्यता आहे म्हणून करायची. हा आहे भाई गेट फायनली गोल्डन टेम्पलचा मेन एंट्रन्स. फायनल चप्पल काउंटर चप्पल आपण करायचं मोबाईल ठेवून द्यायचे आता मोबाईलमध्ये सुटे झालं मोबाईल टावायला लागलं मला लागेल लॉक काढता राहणार आता बाहेर आलं मला लॉक दाखवतो त्याच्या ठिकाणांचे आहेत सोबत गेले पैसे 150 फी. तर फायनली काय बघ हे गेट तिथून आपण आलोय श्रीपुरा गोल्डन लक्ष्मी टेम्पल. तर फायनल दर्शन आपलं झालं आहे मध्ये पुन्हा लावून आणि गणपतीचं मंदिर आहे. तर फायनली आपलं गोल्डन लक्ष्मी टेम्पल दर्शन झालेलं आहे. पण मध्ये पुन्हा लावून वगैरे ब्लॉगच करता नाही. आता आलं आपण आपल्या गाडीकडं कारण आपल्याला जायचं आता तिरुपतीला किती वेळ लागणार माहीत नाही. तिथून 110 किलोमीटर म्हणजे कमीत कमी 7-8 वाजता आपण पोहोचणार आहे. माझी गर्दी एवढी बेकार आहे की आता काय समजलं नाही होय. तिरुपतीला भेटूया हे आपलं इथं चेंज करून तुम्हाला नेक्स्ट स्टॉकमध्ये डायरेक्ट तिरुपतीला हाय